हॅलो. हाय. हॅलो. सो थोडं सांगाल का तुमच्याबद्दल आणि फॅमिलीबद्दल? येस, नक्कीच. सो म्हणजे माय नेम इज शशिकांत कुलकर्णी. शी इज रुचिका. वी हॅव अ लव्हली डॉटर पर्णवी. आम्ही तिघं नाशिककडनं येतो ॲक्च्युली. आम्ही ऑफकोर्स म्हणजे पुण्यात इट्स अराउंड 10 इयर्स अँड दिस इज आवर फर्स्ट होम. ग्रेट. वी वर लुकिंग फॉर इंटेरियर डिझायनर अँड ऑल. दिस इज ऑल अबाउट अस. सो कसं कळालं तुम्हाला उतारी आर्किटेक्ट बद्दल? मी पुलाच्या ग्रुपवर बघितलं तुम्हाला. त्याच्यानंतर मी तुम्हाला इंस्टाग्रामवर सर्च केलं. तुम्हाला तुमची प्रोफाईल आवडली, इंटेरियर आवडलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचले. थ्रू आउट कशी वाटली प्रोसेस तुम्हाला? तुमची जी लाईफस्टाईल किंवा तुमचं जे लाइकिंग आहे ते आलंय का या घरामध्ये? नक्कीच आलंय. येस. म्हणजे मी थोडं सांगेल डिटेलमध्ये की मला होमली फिलिंग हवी होती. आजकाल होतं असं की इंटेरियरमध्ये इट्स लाईक यू फील लाईक यू आर इन हॉटेल. तर मला ती होमली फिलिंग हवी होती आणि ती 100% आली. आणि आय थिंक ते कोलॅबोरेशन खूप छान झालं आपलं. तुम्ही पण आम्हाला अंडरस्टँड केलं बिकॉज इट वॉज फर्स्ट एक्सपिरियन्स आमच्यासाठी पण. आमची काही थॉट प्रोसेस मॅच्युअर्ड नव्हती अबाउट हाऊ द डिझाईन विल कम अँड हाऊ वी शुड बी गिव्हिंग इव्हन द फीडबॅक ऑर समथिंग. तर त्या केसमध्ये तुमचं कोलॅबोरेशन, तुमचा सपोर्ट खूप चांगला मिळाला आणि त्यामुळे ती होमली फिलिंग आली. सो आपण ऍक्च्युली भेटलो, त्याच्यानंतर डिझायनिंगला जवळजवळ एक दीड पावणे 2 महिना गेला आणि मग एक्झिक्युशन आपण एक 2.5 महिन्यात केलं. तर ही जर्नी कशी होती एक्झिक्युशन आणि डिझाईन प्रोसेसची, याच्याबद्दल काही सांगाल का? जर्नी येस, जसं तुम्ही म्हटलं की आपण डिझाईन स्टार्ट केली त्यावेळेस जसं मी मगाशी पण म्हटलो की आम्ही फर्स्ट टाइम म्हणजे फर्स्ट होम आहे, फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ इंटेरियर डिझायनिंग आहे. तर आमची एक लेवलला थॉट प्रोसेस बिल्ड होत होती, मॅच्युरिटी नव्हती इन टर्म्स ऑफ काय कसं येतं किंवा इथे काय प्रश्न घेऊन आम्ही विचारायला पाहिजे. तर तिथे चांगला सपोर्ट मिळाला. त्याच्यानंतर आम्हालाही एक कॉन्फिडन्स आला आणि मग ते कोलॅबोरेशन खूप मस्त झालं. And then the next part is laminate selection, curtain selection. Literally we enjoyed. आणि ते खूप मस्त आलं आणि यू हॅव अ गुड सेन्स ऑफ एव्हरी डिटेल प्लस कलर. तर तो एक चांगला हेल्प झाला आणि इट वॉज फॅन्टॅस्टिक जर्नी.